ठीक आहे, बघा लक्ष द्या. आता काल आहे ना आपण ऑलरेडी घेतले हे सगळं, पण आता मी परत तुम्हाला रिवाइज करते. हे इंटरफेसिंग डायग्राम आहे कसली, मेमरीची. आपल्याला काय करायचंय, मेमरी इंटरफेस करायची. मेमरी इंटरफेस करायचे म्हणजे काय, आपल्या मायक्रो कंट्रोलरला एक्सटर्नली मेमरी कनेक्ट करायची. जसं तुम्ही तुमच्या मोबाईलला अनेक डिव्हाइसेस कनेक्ट करू शकता. जसं ब्ल्यूटूथ कनेक्ट करता. ब्ल्यूटूथ हे वायरलेस आहे, पण तुम्ही तुमची चार्जर जो आहे त्याची पिन तुम्ही कनेक्ट करता, आता तो पण इंटरफेसच झाले इनडायरेक्टली. किंवा असे कॅमेरा तुम्ही इंटरफेस करू शकता, पेन ड्राईव्ह इंटरफेस करू शकता. असे बरेचसे डिव्हाइसेस तुम्ही तुमच्या मोबाईलला, तुमच्या कॉम्प्युटरला इंटरफेस करता. तसंच तुम्ही मायक्रो कंट्रोलरला सुद्धा इंटरफेस करू शकता. मग ह्याच्यामध्ये आपल्याला इंटरफेसिंगमध्ये बऱ्याच गोष्टी इंटरफेस करायच्या आहेत. जसं DC मोटर, LED डिस्प्ले, LCD डिस्प्ले, किंवा अजून तुमचं स्टेपर मोटर, टेम्परेचर कंट्रोल सिस्टीम, ADC, DAC, हे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला इंटरफेस करायच्या. आउट ऑफ दॅट आपल्याला आज फक्त मेमरी इंटरफेस करायची आहे. ठीक आहे, तर मेमरी इंटरफेस म्हणजे काय, एक्सटर्नली जसं तुम्हाला माहिती तुमच्या मायक्रो कंट्रोलरमध्ये 4 किलोबाईट मेमरी आहे आणि 64 किलोबाईट 256 बाईट्स तुमची रॅम मेमरी आहे आणि 4 किलोबाईट ही तुमची रॉम मेमरी आहे. पण ही कधी कधी काय होतं, अनसफिशियंट होते, म्हणजे डाटा स्टोरिंगसाठी तुम्हाला ती कमी पडते. मग ह्यासाठी आपण काय करतो, एक्सटर्नल रॅम किंवा रॉम दोन्ही आपण कनेक्ट करू शकतो. पण हे बिफोर दॅट कनेक्टिंग तुम्हाला काही गोष्टी, काही स्ट्रॅटेजीज लक्षात घ्याव्या लागतात. त्याच्यातली स्ट्रॅटेजी म्हणजे काय, की पहिल्यांदा तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की मायक्रो कंट्रोलरमध्ये एकूण तुमच्या ॲड्रेस लाईन्स किती असतात, 16 ॲड्रेस लाईन्स असतात. ठीक आहे, टोटल तुमच्या असतात 16 ॲड्रेस लाईन्स. तर ह्या 16 बिट ॲड्रेस लाईन्सचा आपल्याला इथं मेन म्हणजे पहिल्यांदा वापर करायचा आहे. मग वापर करायचा म्हणजे नक्की काय करायचं, तर त्याच्यामध्ये बघा पहिल्यांदा तुम्हाला हे डिसाईड करायचं की किती किलोबाईट मेमरी तुम्हाला इंटरफेस करायची फर्स्ट ऑफ ऑल. तर हे तुम्हाला आधी महत्त्वाचं करायचं, त्याच्यावर आपल्याला सगळे कॅल्क्युलेशन करायचे हे. ठीक आहे, आता याच्यामध्ये लक्षात घ्या तुमच्या टोटल 16 बिट ॲड्रेस लाईन्स आहेत, त्याच्यापैकी A0 to A7 आणि A8 to A15 ह्या तुमच्या काय, ह्या तुमच्या लोअर ऑर्डर ॲड्रेस लाईन्स असतात. आणि ह्या ज्या आहेत तुमच्या ह्या काय असतात, तुमच्या हायर ऑर्डर ॲड्रेस लाईन्स असतात. ठीक आहे, आता जेवढे ॲड्रेस लाईन्स लागणार आहेत तुमच्या मेमरी इंटरफेसला, आता याच्यामध्ये परत 2 टाईप्स असतात. एक असतं लिनियर डिकोडिंग आणि दुसरं असतं तुमचं, त्यालाच आपण पार्शल डिकोडिंग म्हणतो, आणि दुसरं असतं ॲब्सोल्यूट डिकोडिंग. आता ॲब्सोल्यूट डिकोडिंग म्हणजे काय, ज्या 16 बिट ॲड्रेस लाईन्स तुम्ही यूज करणार आहात टोटल, त्याच्यापैकी समजा जेवढ्या मेमरीसाठी लागतील त्या सोडून उरलेल्या जर तुम्ही ॲज इट इज वापरल्या मेमरी इंटरफेसिंगला, तर त्याला म्हणायचं ॲब्सोल्यूट. आणि जर तुम्ही त्या उरलेल्यांपैकी फक्त एकच लाईन वापरली तर त्याला म्हणायचं पार्शली. तर हे आता तुम्हाला लगेच कळणार नाही कदाचित, पण आता फक्त एवढं लक्षात ठेवा की A0 to A7 हे तुमचं लोअर बाईट ॲड्रेस लाईन्स आहे आणि A8 to A15 तुमच्या हायर ऑर्डर ॲड्रेस लाईन्स आहेत. आता ह्याच्यामध्ये A0 to A7 कोणत्या पोर्ट्सला कनेक्ट असतात ह्या तुमच्या लाईन्स, तर हे तुमचं कनेक्शन पोर्ट 0 साठी असतं. आणि हा जो आहे A8 to A15 हे कशाला कनेक्ट असतं, पोर्ट 2 साठी कनेक्ट असतं. ठीक आहे, मग आता बघा याच्यामध्ये आपण आता असं इथे जे एक्झाम्पल घेतले ते आपलं आहे 8 किलोबाईटचं. ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल डिसाईड काय करायचं, हाऊ मेनी ॲड्रेस लाईन्स आर रिक्वायर्ड टू कनेक्ट 8 किलोबाईट मेमरी टू द मायक्रो कंट्रोलर. ठीक आहे, आता बघा ह्याच्यामध्ये ॲड्रेस लाईन्स किती लागणार, तर बघा आता 2⁻13 जर केलं कॅल्सीवर तर तुम्हाला मिळतं 8096. याचा अर्थ काय झाला बघा, 96 हे तुमची प्रॅक्टिकल व्हॅल्यू आहे, पण आयडियली आपण काय कन्सिडर केलं 8000 बिट. 8000 बिट म्हणजेच 8 किलोबाईट. ठीक आहे, मग याच्यामध्ये 2⁻13 याचा अर्थ हाऊ मेनी ॲड्रेस लाईन्स रिक्वायर्ड फॉर कनेक्टिंग 8 किलोबाईट, तर 13 ॲड्रेस लाईन्स लागणार आहे. पण आपण नेहमीच काउंटिंग कुठून स्टार्ट करतो, विथ 0 काउंटिंग करतो. म्हणून ह्याचा अर्थ काय झाला, A0 to A12 ह्या तुमच्या काय झाल्या ॲड्रेस लाईन्स झाल्या. म्हणजे ॲक्च्युली किती लागतंय तुम्हाला, 13 बिट लागतात ते, बरोबर. 13 बिट मध्ये A0 to काउंटिंग तुमचं 0 पासून स्टार्ट होत आहे.
म्हणून 0 पासून तर 12 पर्यंत काय झालं तुमच्या ऍड्रेस लाईन्स लागल्या. ठीक आहे, शिल्लक किती राहिल्या? तर शिल्लक राहिल्या तुमच्या आता बघा A13, A14 आणि A15 ह्या शिल्लक राहिल्या. येते का लक्षात? टोटल तुमच्या 16 लाईन्स आहेत. त्याच्यापैकी तुमच्या 13 लाईन्स तुमच्या कशाला गेल्यात आता 8000 म्हणजे 1 किलोबाईट मेमरीसाठी गेल्यात. उरल्या किती तुमच्या 3. कोणकोणत्या? 13, 14 आणि 15 लागल्या उरल्यात. ओके, आता बघा A0 to A12 पैकी A0 to A7 काय तुमच्या लोअर ऑर्डर आहे आणि A8 to A12 काय राहिल्या उरलेल्या सगळ्या हायर ऑर्डर आहे. येते लक्षात? आता याच्यापैकी ह्या ज्या उरलेल्या 3 ज्या आहेत ह्या आपण कशासाठी वापरणार आहे? चिप सिलेक्ट साठी. चिप सिलेक्ट म्हणजे काय? त्याच्यामध्ये नंबर ऑफ चिप्स असतात. जसं चिप्स म्हणजे काय? एक प्रकारचं समजा फॉर एक्झाम्पल 2⁻³ म्हणजे इथं किती झाल्या 8 चिप्स तुम्हाला अवेलेबल आहे. तर 8 चिप पैकी तुम्ही कोणत्याही चिप मध्ये डाटा स्टोअर करू शकता. जसं फॉर एक्झाम्पल अशा नंबर ऑफ चिप्स आहे 1, 2, 3, 4 अशा अप टू 8 व्हॅल्यूज पर्यंत चिप्स आहेत. ठीक आहे, मग आता मला काय करायचं? चिप नंबर 1 मध्ये डाटा स्टोअर करायचा असं समजा. तर मी ऍड्रेस देताना काय देणार? ह्या ऍड्रेस लाईनला 0001. याचा अर्थ काय झाला? तो काय करणार? चिप नंबर 1 सिलेक्ट करणार. येते का लक्षात? जी काय तुम्हाला चिप वापरायची, ज्या चिप मध्ये डाटा स्टोअर करायचा आहे त्याचा रिस्पेक्टिव्ह ऍड्रेस तुम्हाला इथं त्याला द्यावा लागतो. त्यावेळेसच त्याला कळतं की ही चिप तुम्ही यूज करताय. ओके, आता ऍक्च्युली आपण जी डायग्राम ड्रॉ केली त्याच्याकडे जाऊया. तर मग आता म्हणजे आता बघा कॅल्क्युलेशन कसं झालं? तर हाऊ मेनी टोटल ऍड्रेस लाईन्स लागल्या 13. काउंटिंग 0 पासून असल्यामुळे A0 to A12. त्याच्या आउट ऑफ दॅट A0 to A7 लोअर बाईट आहे आणि A8 to A12 तुमच्या हायर ऑर्डर बसेस आहेत. ठीक आहे, आता उरले जे आहेत ह्या आपण कशासाठी वापरणार आहे? चिप सिलेक्ट साठी वापरणार आहे. मग आता हे सगळं जे काही स्ट्रक्चर आहे हे फक्त आपल्याला ड्रॉ करायचं आहे. तर इथं बघा ही तुमची ऍक्च्युली इंटरफेसिंग डायग्राम आहे. इंटरफेसिंग डायग्राम मध्ये हे बघा पोर्ट 3.7 आणि पोर्ट 3.6 ला आपण रीड आणि राईट ऑपरेशन्स होतात. तुम्हाला मी नेहमी सांगत आले रीड आणि राईट ऑपरेशन कधी एकाच वेळी होत नाही. आयदर तो रीड करेल किंवा आयदर राईट करणं. एका वेळी सायमल्टेनियसली दोन्ही ऑपरेशन्स होत नाही. वन टाइम वन ऑपरेशन कॅन परफॉर्म. मग आता ह्याच्यामध्ये बघा हा जो ओई आहे, ओई म्हणजे आउटपुट एनेबल आणि PSN बार म्हणजे काय? प्रोग्राम स्टोअर एनेबल. आता हे जेव्हा आपण ई प्रोग्रामिंग करतो त्यावेळेस ही पिन लागते. आता सध्या इंटरफेसिंग साठी ह्याचं काही काम नाही. ठीक आहे, आता बघा हा तुमचा 8051 आहे. हा तुमचा काय 8051. ह्याच्यापैकी आपल्याला तुम्हाला माहिती आहे हायर ऑर्डर कशाला कनेक्ट आहे? तुमचा पोर्ट 2 ला आहे. म्हणून इथं बघा आपण पोर्ट 2 चे बिट्स वापरले. आता आपल्या किती बिट्स आहेत? आपल्या किती लाईन्स आहेत? आपल्या 4 आहेत. हा, म्हणून 0 पासून ते 4 पर्यंत म्हणजे इथं कनेक्ट आहे A12, A13 सॉरी A8, A9, A10, A11 आणि A12 हे तुमच्या लाईन्स कनेक्ट आहे पोर्ट 0 पासून तर पोर्ट 4 पर्यंत. येते का? समजतंय का? आणि बघा ही जी पिन आहे AL ही काय करते? ऍड्रेस लॅच एनेबल. आता ह्या पिनचं फंक्शन काय? ते सॉर्टिंग करते. तुम्ही जो डाटा पाठवलाय तो डाटा तुमचा डाटा आहे का ऍड्रेस आहे त्याला कसं समजणार? कारण हे तुमचं पोर्ट 0 हा काय मल्टिप्लेक्स आहे ना, ज्याच्यामध्ये ऍड्रेस पण आहे आणि डेटा पण आहे. हाऊ विल सॉर्ट दॅट? मग त्यासाठी आपली ही पिन आहे. मग ही पिन काय करते? ही जर ऍक्टिव्ह हाय असेल तर त्यावेळेस काय असणार आहे? डाटा तुमचा ऍड्रेस सेंड होणार आहे. हे बघा आता हे AD0 to AD7 दिसते कॉमन लाईन. ह्याच्यापैकी ही पिन ठरवणार. ही जर 1 असेल तर जी म्हणजे ग्लोबल इनपुट आहे हे इनपुट याला मिळणार. हे आता ही जी 74LS373 IC जी आहे ही तुमची IC कोणती IC आहे? तर ही IC काय करते? सॉर्टिंग करते ऍड्रेस आणि डेटाचं. म्हणून ही IC तुम्हाला कंपल्सरी इथे यूज करावी लागते. ह्याच्यामध्ये आता ह्या IC बद्दल खूप सारे डिटेलिंग आहे पण काय मी सांगत नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा की हे IC फक्त ऍड्रेस सॉर्टिंग आणि डेटा सॉर्टिंग साठी यूज केले जाते. बघ ह्याला 2 वेज आहेत. दिसते का? इनपुट इथं तुला AD0 to AD7 ह्या IC ला मिळतं. इथून सॉर्टिंग झालं बघा. इथं 8 बिट डाटा, इथं 8 बिट ऍड्रेस वेगळा झाला आणि इथं डेटा वेगळा झाला. पण मग तो कसं ठरवणार? तर समजा ही पिन तुमची 1 आहे तर हा काय पास करेल?
ऍड्रेस पास करायचं. ही जर पिन तुमची 0 असेल तर काय पास होईल? डेटा पास होईल. कळालं का? तर A0 to A7 हे कुठं आले? लोअर ऑर्डर याला कनेक्ट झाले, हायर ऑर्डर इथं कनेक्ट झाले पोर्ट 2 ला. समजलं? आता इकडे या. आता ही जी IC आहे 74LS138 ही तुमची डिकोडर IC आहे. तर तुम्हाला सिलेबस मध्ये डिकोडर नव्हतं, पण डिकोडर काय करतो? तुम्ही डीमक्स शिकलेले आहात. तर डीमक्स कॅन यूज ॲज अ डिकोडर. तसं डीमक्स मध्ये काय असतं? 1 इनपुट मेनी आउटपुट असतं. तसं याच्यामध्ये नंबर ऑफ इनपुट्स आणि नंबर ऑफ आउटपुट्स असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे 3 इनपुट आहेत, आउटपुट किती येणार? 8. 2 to 3 इज इक्वल टू काय झालंय? 8. म्हणून याचं जर डिकोडर IC काय झाली? 3:8 डिकोडर IC झाली. ठीक आहे. आता समजा इनपुट 4 असतील तर 2:4 किती होतात? 16. म्हणजे 4:16 डिकोडर झाला. म्हणजे इनपुट किती? 4, आउटपुट किती? 16. आले लक्षात? असे खूप सारे डिकोडर्स आहेत ज्याच्यामध्ये 5 इनपुट आहे. मग मला सांगा त्याचे आउटपुट किती असतील? 32. 2:5 इज इक्वल टू 32. तर डीमॅक्स कॅन यूज ॲज अ डिकोडर. कळालं का? आता ते तुम्हाला नाही आहे सिलेबस मध्ये, पण तुम्हाला डीमक्सचं माहिती आहे. तर डीमक्स मध्ये फक्त एक इनपुट असतं, मेन आउटपुट असतं. त्याच्यामध्ये इथं नंबर ऑफ इनपुट्स असतात. अकॉर्डिंग टू नंबर ऑफ इनपुट्स नंबर ऑफ आउटपुट डिसाइड होतात. ठीक आहे. त्या लॉजिक प्रमाणे इथं हा तुमचा डिकोडर IC जी आहे 3:8. आता हे जो नंबर आहे हे तुमचे अशा इनबिल्ड IC तयार केलेले आहेत ज्याच्यामध्ये हे ऑटोमॅटिक कन्स्ट्रक्शन असतं. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये हे सगळे आउटपुट आहेत तुमचे. हा, आता ह्याच्यापैकी तुम्ही कोणताही आउटपुट यूज करू शकता. जसं आणि हे आउटपुट यूज करण्यासाठी कोणत्या ऍड्रेस लाईन्स महत्वाच्या आता उरलेल्या कोणत्या? A13, A14 आणि A15 ह्याला तुम्ही ऍड्रेस देणार. आता ऍज पर दिस डायग्राम इथे आपण कोणतं आउटपुट वापरलंय? Y4. ठीक आहे. मग Y4 म्हणजे याचा ऍड्रेस काय झाला? 100. बरोबर ना? ह्या 3 लाईन्स आहेत ना, मग 3 लाईन्स म्हणजे याचा ऍड्रेस काय झाला? 100. कळतंय का सगळ्यांना? ठीक आहे. मग आता म्हणून आता बघा हे कशाला कनेक्ट आहे तुमचं? चिप सिलेक्टला. म्हणजे याचा अर्थ असा ह्या किती नंबरची चिप सिलेक्ट केली त्यांनी? 4 नंबरची चिप सिलेक्ट केली आहे. त्याच्यामध्ये आपला डाटा स्टोअर होणार आहे. समजतंय सगळ्यांना? तर ह्याच्यामध्ये हा जो ऍड्रेस आहे तुम्ही कोणतेही चिप याच्यामध्ये यूज करू शकता. फक्त रिस्पेक्टिव्ह ऍड्रेस त्यासाठी तुम्हाला प्रोव्हाइड करावा लागेल. ओके. आता हे बघा इथे आपण सगळ्या ऍड्रेस लाईन्स दिलेल्या आहे. आता इथे बघा P2.4 पर्यंत आपण इथे यूज केलं. उरलेल्या ज्या आहेत म्हणजे बघा 5, 6, 7 कळालं? म्हणजे हा पोर्ट 2 कसा यूज झाला? तर पोर्ट 0 पासून ते 4 पर्यंत तिकडे लाईन्स गेल्या आणि उरलेल्या ज्या 3 लाईन्स आहेत त्या इथं आपण यूज केल्या. कळालं? आता मी तेच तुम्हाला सांगत होते मगाशी की लिनियर आणि ऍब्सोल्यूट मध्ये काय फरक आहे. आता ह्या ज्या 3 लाईन शिल्लक राहिल्यात ह्या तिन्ही लाईन जर आपण वापरल्या कनेक्शनसाठी तर ते काय झालं? तुमचं ऍब्सोल्यूट डिकोडिंग झालं. पण ह्या 3 पैकी मी फक्त एकच लाईन वापरली चिप सिलेक्ट साठी, तर ती काय झालं? तुमचं पार्शल किंवा लिनियर. कळालं का? मग आता इथं बघा मला सांगा हे कोणतं डिकोडिंग असणार आहे? आपण आता तिन्ही लाईन्स यूज करतोय ना, म्हणजे हा कोणतं झालं? तुमचं ऍब्सोल्यूट डिकोडिंग. कळालं? ओके. आता हे जे तुम्हाला एक सांगते, ही स्ट्रक्चर सेम आहे सगळीकडं. फक्त तुम्हाला काय चेंज करायचंय? हा ऍड्रेस चेंज करायचा आहे जर दिला असेल तर. आणि जर तुम्हाला नसेल दिला, त्यांनी सांगितलं असेल तुम्ही कन्सिडर करा, तर तुम्ही काय हेच कन्सिडर करा ना. असं काही गरजेचं नाही की तुम्ही प्रत्येक वेगवेगळं कन्सिडर केलं पाहिजे. तर तुम्हाला जर कधी कधी दिलं जातं की स्टार्ट विथ 9000H, स्टार्टिंग ऍड्रेस 9000H असं सांगतात. मग 9000H म्हटल्यानंतर तुमचं इथं मेमरी मॅपिंग काय होईल? 1001 असं स्टार्ट होईल. हा, ते सांगते मी तुम्हाला नंतर. तर मला सांगायचं काय, जर ऍड्रेस दिलेला नसेल तर तुम्ही काही कन्सिडर करू शकता. आणि आता ह्याच्यामध्ये चेंजेस काय होणार आहेत? एक तर ह्या तुमच्या चिप सिलेक्टचं कनेक्शन चेंज होईल किंवा अजून काय चेंज होणार आहे? हे नंबर ऑफ ऍड्रेस लाईन. आता समजा एक एक्झाम्पल आपण उलट घेतलं. मला समजा 4 किलोबाईट मेमरी इंटरफेस करायची, तर मला सांगा किती ऍड्रेस लाईन्स लागतील 4 किलोबाईट साठी? 2:12. तर इथं 13 गेले ना, म्हणजे इथं 12 म्हणजे 4000 किती येतात? हे 4
4096. ठीक आहे. तर म्हणजे याच्यामध्ये 2 to 12 किती झाल्या 4096. मग आता ह्याच्यापैकी A0 to A7 काय झाल्या लोअर बाईट आणि A8 to A11. म्हणजे इथं फक्त चेंज काय होईल 12 च्या ऐवजी इथं काय येईल 11 येईल आणि इथं काय होईल पोर्ट 2.4 च्या ऐवजी पोर्ट 0.3 येईल. ठीक आहे. आणि इथं तुम्ही आता किती शिल्लक ऍड्रेस लाईन्स तुमच्या राहिल्या 4. कोणकोणत्या तर 12. इथं अजून एक ऍड होईल A12 ऍड होईल. ठीक आहे. आता A12 पैकी ह्या पहिल्या A12 A13 A14 त्या कशासाठी तुमच्या गेल्या मेमरी चिप सिलेक्ट साठी आणि एक जी राहिली ती कशासाठी वापरली जाणार तुमची ग्लोबल इनपुट साठी वापरली जाणार. ओके. ही कशासाठी वापरली जाणार ग्लोबल इनपुट साठी वापर. तुम्हाला फक्त कनेक्शन मध्ये काय फक्त एवढंच कनेक्ट चेंज करायचं पोर्ट 2 चा हे तिथला नंबर ऑफ ऍड्रेस लाईन्स नंतर ही तुमची चिप सिलेक्ट. ओके. आता ही डायग्राम तुम्हाला कळाली. ही पिटपॅट करून टाकायची 6 मार्क फिक्स येणार म्हणजे येणार. फक्त याच्यात चेंज काय होणार एक तर तुम्हाला 4 किलोबाईट येईल 2 किलोबाईट येईल 8 किलोबाईट येईल. जसं तुमचं मेमरी बदलेल तसं फक्त तुमच्या ऍड्रेस लाईन्स बदलणार आहे. बाकी कॅल्क्युलेशन तर सेमच राहतात आणि डायग्राम पण सेम राहते. आणि याच्यात अजून एक चेंज होणारी गोष्ट कोणती तर ऍड्रेस. आता बघा हा हे जे दिसते याला मेमरी मॅपिंग म्हणतात. मेमरी मॅपिंग म्हणजे काय हे बघा तुमचे टोटल नंबर ऑफ ऍड्रेस लाईन्स काय होत्या 16 ऍड्रेस लाईन्स होत्या. ठीक आहे. आउट ऑफ विच आता आपण कोणती इथं कोणती चिप सिलेक्ट केली आहे 4 नंबरची सिलेक्ट केली. मग इथं बघा ऍड्रेस आता आपल्या ऍड्रेस लाईन कोणत्या होत्या A15 A14 आणि A13. ठीक आहे. मग इथं बघा 100 म्हणजे किती झाला 4 झाला. उरलेल्या सगळ्या इनिशियली काय असणार आहे 0 असणार आहे. जसं मी तुम्हाला काल एक्सप्लेन केलं बघा हा जो तुमचा स्टार्टिंग ऍड्रेस काय ह्या ब्लॉकचा 8000H आहे. तर इथून इथपर्यंत 9 काय झाला तुमचा 9FFH झाला. याचा अर्थ काय झाला 0 to 15 इतके लोकेशन त्याने यूज केले कशासाठी तर डाटा स्टोरेज साठी. समजले का. 8000 पासून ते 9FF पर्यंत जे काही मेमरी लोकेशन आले ह्याच्यामध्ये ते सगळे तुम्ही मेमरी लोकेशन यूज करणार फॉर इंटरफेसिंग. कळतंय सगळ्यांना. ओके. मग आता इथं बघा इथे तुमचा इथपर्यंत ऍड्रेस आला हे सगळे तुमचे काय 0 आहेत. म्हणून ऍड्रेस काय झाला का बघा इथं काय झाला 100 4 ग्रुप तयार करा. हा पहिला एक ग्रुप 4 नंतर 0 नंतर 0 नंतर 0 800H. आता बघा जेव्हा डाटा ट्रान्सफर होईल किंवा जेवढे आपण मॅक्झिमम मेमरी लोकेशन कन्सिडर करतोय म्हणून ते सगळे काय झाले तुमचे 1 झाले. मग बघा 1001 म्हणजे हा काय झाला 9 हा झाला परत F हा झाला F आणि हा झाला F असं 9FFH. कळलं का. त्याला म्हणायचं मेमरी मॅपिंग. आणि हे सगळं ड्रॉप करायला तुम्हाला आहे 6 मार्क 6 ते 8 मार्क. प्रत्येक वेळी 6 मार्क आले असं पण गॅरंटी मी तुम्हाला त्या पहिल्या दिवसापासून सांगत आले की तुमचा जो तुमचा शेवटचा क्वेश्चन 12 मार्काचा आहे. त्या 8-4 पण ऍडजस्ट करू शकतात किंवा 6-6 पण ऍडजस्ट करू शकतात. त्याच्यामुळे तसं तुम्ही डोक्यात ठेवू नका की आपल्याला 6 मार्कालाच देणार आहे. आणि जर 8 मार्काला येत असेल तर परवडणारा प्रश्न आहे कमी वेळात. आणि हे काय नाही सगळं हे तर सगळं सेमच आहे. तुम्हाला फक्त एकच डायग्राम करायची. कळलं का. त्याच्यामुळे हा टॉपिक IMP आहे तो करून टाका पिटपॅट. तुमच्या आता युनिट टेस्टला सुद्धा येणार मी खात्रीने सांगते 100% तुम्हाला युनिट टेस्टला हा प्रश्न येणार. फक्त ही मेमरी चेंज करू शकतात पण 99% 8 किलोबाईटच येईल कारण ती पुस्तकात दिलेली म्हणून. समजलं. ओके.